नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघा आपण कटोरी ब्लाउजचे संपूर्ण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टची शिलाई बघितली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा त्याच ब्लाउजचं आपण बाही कशा पद्धतीने परफेक्ट अशी जोडायची किंवा बाही जोडल्यानंतर बघा खूप साऱ्या मैत्रिणींना एका बाजूने ती कमी पडत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही जोडण्याची परफेक्ट अशी पद्धत बघणार आहोत आणि शिवायची पद्धत बघणार आहोत आणि त्याचबरोबर आपण फिटिंग सुद्धा बघणार आहोत। संपूर्ण फिटिंग कशा पद्धतीने करायचं, जर सरळ रेषे तुमचं फिटिंग येत असेल तर नसेल येत तर कशा पद्धतीने मार्किंग करायचं आणि फिटिंग करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तर बघा सर्वात आधी आपण आता बाही तयार करून घेतली आहे आणि बघा इथे मला खालच्या म्हणजे बॉटम साइडकडून आपण दंडघेराच्या बाजूने हात शिलाई करणार आहोत। त्यासाठी आपण या पद्धतीने दुमडून घेतलेले आहे आणि 1 इंचाची आपण इथे पट्टी ठेवलेली आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण ही बाही तयार करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने दोन्ही बाही आपण तयार करून घेतलेल्या आहेत। आता बघा जोडणार कसे आहोत आपण। तर आता आपला दंडघेर किती आहे त्याचं मार्किंग करून घेऊया आणि वरती फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सरळ रेषा आखून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला फिटिंग करताना प्रॉब्लेम येत नाही। दोन्ही बाहीचे याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर बघा आता आपण बॅक साइड घेतलेला आहे आणि बॅक साइड आपल्या जे कंबरेचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण जे काही शिलाई मार्जिन घेतो ते घेऊन आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने परफेक्ट जर तुम्ही मार्किंग केलं तर तुमचं फिटिंग अगदी व्यवस्थित सरळ रेषेत येणार आहे आणि कुठेही ते कमी आणि कमरेच्या साईडने जास्त होणार नाही। बघा असं बॅक साइडकडून मार्किंग करून घेतलेलं आहे। फ्रंट पार्टचं पण त्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे। बघा कंबरेचा चौथा आणि जे काही तुम्ही शिलाई मार्जिन घेत आहे ते तुम्ही तिथे घ्यायचं आहे। बघा आणि सरळ फिटिंगच्या रेषाने मार्जिनची रेषा अशी आखून घ्यायची आहे। अशा पद्धतीने दोन्ही भागांचं करून घ्यायचं आहे फ्रंटच्या, जेणेकरून फिटिंग करताना अगदी सरळ रेषेत आणि मागचा पुढचा दोन्ही भाग व्यवस्थित सरळ रेषेमध्येच येतात। तर बघा अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करत चला शिलाई करताना, त्यामुळे काय होणार आहे बघा तुमचं फिटिंग अगदी व्यवस्थित येणार आहे। आता आपण शोल्डर जोडून घ्यायचं आहे। बघा तर अशा पद्धतीने शोल्डर जोडून घेतलेलं आहे। बघा इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे। जर एक्स्ट्रा जर आपला मुंडा झाला असेल तर तो आपण अशा पद्धतीने दोन्ही मागचा आणि पुढचा सरळ करून घ्यायचा आहे, कटिंग करून घ्यायचं आहे। बघा दोन्ही बाजूचा अशा पद्धतीने एक्स्ट्राचा भाग आपण असा कट करून सारखा करून घेतलेला आहे। तर आता आपण बाही जोडून घेणार आहोत। बाही जोडण्याची अशी पद्धत तुम्ही बघा बाही कशी जोडायची, तर आपला जो काही शोल्डर जोडलेला आहे अशा पद्धतीने पिना लावून घ्यायच्या आहेत। फिटिंग पॉईंटला फिटिंग पॉईंट, सेंटरला सेंटर आणि या बाजूचा पण फिटिंग पॉईंटला अशा पिना मारून घ्यायच्या आहेत आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे। जर तुम्ही एका साईडने जर बाही जोडायला सुरुवात केली तर ती बाही तुमची एका साईडला नक्कीच कमी पडणार आहे, त्यामुळे तुमचं सर्व फिटिंग चुकणार आहे, व्यवस्थित सरळ रेषेत येणार नाही। तर नेहमी बाही जोडताना मध्यापासूनच सुरुवात करा, जेणेकरून दोन्ही साईडला बाही तुमची सारखीच जोडली जाते। तर अशा पद्धतीने बघा बाही जोडून बाहेर शिलाई करून घेतलेली आहे। डबल शिलाई करून घ्यायची आहे। बघा तर बघा खूप छान असं आपण बाही जोडली गेलेली आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या बाहीचं पण तसंच करायचं आहे। सेंटरला पिना मारून घ्यायच्या आहेत, दोन्ही बाजूला पिना जोडायच्या आहेत आणि मध्यापासून आपण बाही जोडायला सुरुवात करायची आहे। ही पद्धत वापरल्यामुळे बघा तुमची बाही कुठेच कमी पडणार नाही आहे, परफेक्ट असं तुम्ही बाही जोडायला शिकणार आहात।
आणि अशा पद्धतीने बाही जोडल्यामुळे फिटिंगसुद्धा तुमचं अगदी व्यवस्थित येणार आहे। तर नक्की या पद्धतीने तुम्ही बाही जोडा। आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, डबल शिलाई मारून घ्यायची आहे बघा, जेणेकरून परफेक्ट आपलं ब्लाऊज तयार होत आहे बघा। तर बघा, दोन्ही बाही आपल्या जोडून झालेल्या आहेत बघा। आता आपण फिटिंग करायला घेणार आहोत बघा। फिटिंग करताना सुद्धा आपण अशा पिना मारून घ्यायच्या आहेत। आणि मुंड्यामध्ये बघा, मुंड्याचे जे जोड असतात ते बरोबर आहेत का नाही ते व्यवस्थित बघा। मुंड्याचे जोड सारखे केल्यानंतर जो भाग आपला कमी किंवा जास्त होत असेल तर त्या भागाला आपण पुन्हा तिथे शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून मुंड्यातले जोड वर खाली होत नाहीत आणि त्यामुळे दिसायला पण खूप छान दिसतं ते व्यवस्थित करून घेतल्यानंतर। पुन्हा बघा, आपण चेक करून बघणार आहोत बघा, आता बरोबर आहेत की नाही। आता व्यवस्थित आपले अगदी मुंड्याचे जोड व्यवस्थित आहेत। आणि आता सरळ बाजूकडून आपण पाव इंचावर एक शिलाई मारून घ्यायची आहे बघा। बघा, अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे। आता ब्लाऊज आपला उलटा करायचा आहे बघा। आता उलट्या साईडकडून आपण आता फिटिंग करणार आहोत आणि अशा पद्धतीने फिटिंग केल्या बघा, आपला ब्लाऊजचं फिनिशिंग खूप छान दिसतं। पाव इंच सरळ बाजूकडून आपण जे शिलाई मारले आहे त्यामुळे धागे वगैरे निघत नाहीत बघा, अगदी सरळ बघा आपलं फिटिंग कसं सरळ रेषा दिसत आहे मार्किंग करून घेतल्यामुळे। आता त्या मार्किंगवरून आपण शिलाई मारून घ्यायची आहे बघा। परफेक्ट असं सरळ रेषेमध्ये हे फिटिंग आलेलं आहे। तर अजून आपण 2 शिलाई तिथे मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला कधी जर उसवायचं असेल, कमी जास्त करायचं असेल तर आपण करू शकतो। तर बघा, आता दुसऱ्या साईडचं आपण त्याच पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे बघा। मुंड्यामध्ये जोड कमी जास्त असेल तर ते आपण एक्स्ट्रा तिथे शिलाई मारून सारखे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून मुंड्याला जोड वरती खाली होणार नाही आहे। तर आता पाव इंच शिलाई मारून घेणार आहोत बघा। तर उलट्या बाजूकडून पुन्हा आपण फिटिंग करून घेणार आहोत आता। बघा, खूप सरळ असं फिटिंग आलेलं आहे। तर नक्की तुम्ही या पद्धतीने ब्लाऊजचं बाही जोडायला शिका आणि फिटिंग करायला शिका। खूप फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊजचं फिटिंग दिसत आहे बघा। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।